पुलावर परवा दिवशी अतिशय भीषण असा अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास 8 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. 20 ते 25 जण या सगळ्यामध्ये जखमी झाले. मात्र या सगळ्यामध्ये घडलेली अतिशय दुर्दैवाची घटना अशी की या संपूर्ण अपघातामध्ये एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि एक कुटुंब नाही तर या एका कारमध्ये असलेली 3 कुटुंब उद्ध्वस्त झाली. एक कुटुंब होतं जे त्या ठिकाणी देवदर्शन करून परतत होतं. ड्रायव्हर होता, त्याचं एक कुटुंब होतं आणि या सगळ्यात एक चिमुकली होती 2-3 वर्षांची, तिचं एक कुटुंब. अशी 3 कुटुंब उद्ध्वस्त झाली एका कारमध्ये असलेली. मी आता त्याच कुटुंबाबरोबर आहे. स्वाती नवलकर यांची फॅमिली, त्यांच्या सोसायटीमधले नागरिक सगळे माझ्या बरोबर आहेत. खरं तर त्यांचं दुःख खूप मोठं आहे. आपण त्यांना विचारूही शकत नाही की हे दुःख नेमकं केवढं आहे किंवा त्यांना काय वाटतं हे विचारू शकत नाही. मात्र या सगळ्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबावर जे काही दुःख ओढवलेलं आहे हे इतर कुणाबरोबर होऊ नये यासाठी त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे जाणून घेणार आहोत. ताई, जेव्हा हे सगळं तुम्हाला कळलं, मुळात आपण जर बघितलं तर 10 मिनिटावरती, अगदी घरापासून 10 मिनिटाचं अंतर आहे आणि 15-20 मिनिटात त्या घरी पोहोचणार होत्या. मुलीचा वाढदिवस होता, असं सगळं बोलणं वगैरे झालं होतं. स्वातीताईंचा माझा 5:22ला कॉल झालेला आहे. स्वातीताई म्हटल्या मी 15 मिनिटात येते, त्यांच्या मुलीचा बर्थडे होता त्यासाठी त्या येणार होत्या. तर त्या येणार होत्या तर त्यांना भेटण्यासाठी नाही का आम्ही सगळेजण येते ना, ते म्हटलं मी 15 मिनिटात येतेच. तर म्हटलं ठीक आहे, येतात तिथपर्यंत आम्ही आमची कामं करत होतो. आणि त्या दिवशी त्यांच्या बारक्या मुलीचा बर्थडे होता. त्यानंतर ही बातमी चालू झाली, पण आमच्या मनात नव्हतं की असं काही त्याच क्षणी ताई तिथं असतील किंवा काय. नेमकी योगायोगाने तिने ट्रॅकर लावला होता म्हणून कळालं की तिला आपली गाडी तिथं फसली म्हणून 9 वाजता ती म्हणली की आपण तिथे जाऊन बघू म्हणून. तेव्हा गेल्यानंतर ना आम्हाला कळालं. तेव्हा पण आम्हाला वाटलं नव्हतं की असं काही घटना घडली असेल ताईंबरोबर. म्हणलं इकडच्या तिकडच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं असेल म्हणून आम्ही शोधत होतो. पण 10-10:30ला आम्हाला कळालं ससूनला बॉडी त्यांची सापडली. म्हणजे जवळपास 5:30-6चा अपघात होता. 9 वाजेपर्यंत तुम्हाला कोणाला माहीतही नव्हतं? नाही, आम्हाला काहीच कल्पना नव्हती. खरं म्हणजे 9 वाजता अंकिताचा बर्थडे म्हणून मी तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आले होते तिला द्यायला, मी आणि माझा मुलगा. तोपर्यंत आम्हाला कल्पना नव्हती. तर अंकिताला रडताना बघितलं तर म्हणली 4 तास झाले मम्मीला शोधतोय. नवले ब्रिजपर्यंत गाडी आली आणि तिथे आल्यावरच ट्रॅकर तिथंच येऊन थांबलंय आणि त्याच्या पुढे काहीच ट्रेस लागत नाही की आई कुठे आहे. तेव्हा कळालं की शोधाशोध सुरू होती. मग नंतर एक फोन आला, त्याच्यावरनं समजलं की ससूनला काही माणसं नेली आहेत. ससूनला जेव्हा वैष्णवीताई आणि आम्ही पोचलो सगळे, तर आम्ही पहिले वॉर्डाच्या दिशेने गेलो. आम्हाला वाटलं जखमींना तिथे ठेवलंय, पण नंतर आम्हाला समजलं की शवगृहाच्या तिथेच या तुम्ही डायरेक्ट. तेव्हा समजलं की त्या गाडीतलं कोणीच वाचलेलं नाही. या सगळ्यानंतर आता खरं तर त्यांचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालंय. 2 मुलं आहेत त्यांना आणि त्यांची नेमकी आता ती म्हणजे शाळेत आहेत, कॉलेजमध्ये, त्यांची परिस्थिती नेमकी? अंकिता तर खूप लहान आहे, 10वीला आहे. खूप अभ्यास करायचा आणि चांगले मार्क मिळवून कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं स्वप्न होतं. तिने तिथे बोर्डावर सगळं आतमध्ये अभ्यासाचं टाइम टेबल, परीक्षेत किती मार्क पाडायचे आहेत सगळं तिने तिथे लिहून ठेवलेलं आहे. आणि मुलगा सार्थक तोही खूप अभ्यास करतो. त्याचं लोगावला कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळाली, तर तेवढा लांब रोज जायचा. स्वातीताई त्याला सकाळी 6 वाजता कित्येकदा इथून लोगावला सोडायला गेलेल्या आहेत एवढ्या लांब. तर आमच्या आता एवढीच इच्छा आहे की सरकारकडून आम्हाला जी मदत जाहीर झालेली आहे मुलांसाठी, ती काही पुरेशी नाही आहे. कारण मुलांचं भविष्य आहे. ह्या घराचे कर्जाचे हफ्ते हे स्वातीताई घरातल्या खूप कमवणाऱ्या आणि अशा करत्या अशा व्यक्ती होत्या. पार्लरचा व्यवसाय होता. कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होतं. सरकारने आता हे जे 5 लाख रुपये देतात आहे, 5 लाखामध्ये तुम्हीच सांगा कुठलं घर चालत असेल का? मुलांचे शिक्षण, आज मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्याच कॉलेजमध्ये, आता ज्या मुलांनी आमचं ॲडमिशन घेतलं ना, त्यांच्याच कॉलेजमध्ये जाऊन विचारा की नाही ह्या मुलांचे 2 लाख 1 लाखामध्ये शिक्षण कंप्लीट करा. करतील का ती? नाही करणार. त्याच कॉलेजच्या त्यांच्या पोरांच्या फी 16 आणि 17 लाख आहे. का आम्ही आमच्या मुलांना ते शिकवत होते ना जिद्दीने, त्यांना ॲटलिस्ट त्यांच्या मुलांना जे जिद्दीने शिकवायचं होतं त्यासाठी तरी शेवटपर्यंत पैसे निधी भेटावा. 5 लाख वगैरे अनुदान देऊन काय तुम्ही करता? म्हणजे माणसाच्या जीवाची किंमत 5 लाख आहे. या सगळ्यात त्या आई होत्या वगैरे हे
आहेच आहे, मात्र त्या घरच्या कर्त्या स्त्री होत्या, हे सगळ्यात कर्त्या जास्त स्त्री होत्या. महत्वाचं होतं. त्यांचं जे पार्लर होतं, हो. म्हणजे अगदी आपली मगाशी चर्चा झाली तेव्हा तुम्ही असं म्हटलात की मध्ये मध्यरात्रीपर्यंत सुद्धा कामं केली. कामं केलेली आहेत. रात्री 2, 3, पहाटेचे 4 कधीच पाहिलं नाही. जेव्हा सीझन येतो, सणसूद येतात, लग्नसराई येते, त्यांनी कधी जेवल्या सुद्धा नाहीयेत. कधी चहा सुद्धा त्यांना प्यायला वेळ झाला नाही. पहिलं क्लायंट महत्वाचं, त्यांचं सॅटिस्फॅक्शन महत्वाचं. त्यांना जे करायचं ते सगळं झालंच पाहिजे. कुणी नाराज नाही झालं पाहिजे. आमच्या ह्याच एरियात 2 ते 3 पार्लर आहे, पण त्यांच्याच पार्लरला का गर्दी असायची? स्वभावामुळेच ना, त्यांचा स्वभाव एवढा चांगला होता, की त्यांनी एवढी माणसं जोडली होती ना, की आज जर तुम्ही त्यांच्याकडे एकदा गेलात ना, तुम्ही त्यांच्या प्रेमातच पडणार. तुम्ही दुसरं कुठं जाणारच नाही. व्यवसाय सगळेच करतात, पण माणुसकी जोडून जो व्यवसाय त्यांनी केला आणि इथपर्यंत आणला ना, मला नाही वाटत तो कोणाला शक्य होईल. जी स्वातीताईंची बहीण आहे, कोमल दाभाडे, त्यांचंही भाड्याचं घर आहे. तिचे आई-वडीलही गेले. तिची मोठी बहीणही गेली. तिचा काही असं फिक्स जॉब नाहीये. ती मेकअप आर्टिस्ट आहे. जसं तिला ऑर्डर येईल तशी ती कामं करते. आता इथून पुढं तिने कसं सर्व्हाइव्ह करायचं? कसं जगायचं? कारण जगण्यासाठी पैसा लागतो. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. तर तिने काय करायचं? हे कोण बघणार? त्यांना घर वगैरे काही मिळावं अशी मागणी करतो. नक्कीच तिला घर मिळावं, एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी. कारण इथून पुढे तिला पूर्ण आयुष्य काढायचंय. कारण ना तिचे आई वडील आहेत ना तिची मोठी ताई राहिली. तिचं आयुष्य जाणार कसं ना पुढचं. तर माझी शासनाला विनंती आहे, तिच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं नक्की करावं आपण. 2 वर्षांपूर्वीच त्यांनी हे घर घेतलेलं होतं. या घराचे हप्ते इतके बाकी आहेत. इतक्या वर्ष त्या भाड्याने राहत होत्या. हे 2 वर्ष झाले हे घर त्यांनी स्वतःचं घेतलंय आणि हप्ता चालू आहे त्यांच्याच नावावर आहे. आता हे हप्ते कोण भरणार? मुलांचं शिक्षण आहे. आणि नुसतं हेच नाही, आता बाकीच्या किती गोष्टी आहेत. आज कुठे पैसा नाही. उमऱ्याच्या बाहेर पडलं तर 500ची नोट आहे ना 5 रुपयासारखी संपते. तुम्ही सांगा, आज उमऱ्याच्या बाहेर पडलं तर पैसे पुरतात का? ती मुलं कुठं सर्व्हाइव्ह करणार आहे? ते दादा कुठं जाणार आहेत? हां, ती कोमल कुठं जाणार आहे? तिचे तर आई वडील पण नाहीयेत. काय करायचं त्यांनी? तुमच्या 5 लाखात काय होणार आहे त्यांचं? तुम्ही तर त्यांची माणसं तर परत देणार नाहीत. आणि हे 5 लाख देऊन तुम्ही काय काय साध्य काय करणार आहे? जे महत्वाचं आहे, ज्या गोष्टीमुळे हे घडलंय, की त्यांची काही चूक नव्हती. देवाला गेले होते ते आणि शिवाय आई-वडिलांना घेऊन गेलते नवस फेडण्यासाठी, की वडील व्यवस्थित चालावे. मी 5 गुरुवार करते. 5वा गुरुवार होता. इथून व्यवस्थित गेले. तिथं दर्शन केलं. तिथनं व्यवस्थित सुखरूप इथपर्यंत आले, नवले ब्रिजपर्यंत. असे कसे तुम्ही रस्ते बांधलेत ना? सारखेच तुमच्या गाड्यांचे ब्रेक फेल होतात. म्हणजे तुमच्या करण्यामध्ये कुठेतरी चूक आहे ना. शासनाने ह्याकडे लक्ष नको द्यायला. म्हणजे जनावरांसारखी माणसं मरतात आहेत. माणुसकी हा प्रकार शासनाकडेही राहिला नाहीये का? स्वातीताईंचा फोन अशा परिस्थितीत सुद्धा फोन त्यांचा रात्री 11 वाजेपर्यंत वाजत होता. जेव्हा माणसं शोधत होते त्यांना, आम्हाला एक थोडीशी आशा शिल्लक होती, की नाही हे खोटं असेल कदाचित. जखमी अवस्थेत इथे-तिथे कुठे पडले असतील. फोनही त्यांचा वाजतोय, रिंग वाजत होती रात्री 11 पर्यंत. अशा ह्याच्यात सुद्धा त्यांचा फोन सापडत नाहीये. कोणीतरी फोन घेऊन गेलाय, पर्स घेऊन गेलेला आहे. दागिने सुद्धा अंगावरचे. नाहीयेत. लोकं अक्षरशः तिथे शोधत होते. शोधत. शोधत होते. लोकं पिशव्या घेऊन, कोणाला चिल्लर सापडते, वस्तू सापडतायत, सोनं सापडतंय. लोकं पिशव्या घेऊन अशा ह्याच्यात तिथं शोधतायत. माणुसकीला काय असे व्हिडिओ पाहिलेले आहेत आम्ही. तर कोणाला जर त्यांचा फोन सापडला असेल किंवा काही वस्तू, आमची हात जोडून विनंती आहे, की ते कृपया घरापर्यंत आणून द्या किंवा पोलीस स्टेशनला आणून द्या. त्यांना ते सुपूर्त करा. खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, खूप महत्त्वाचे कॉन्टॅक्ट सगळं त्या फोनमध्ये आहे, त्या पर्समध्ये आहे. ते कृपया सुखरूप घरापर्यंत किंवा पोलीस स्टेशनला आणून द्या, विनंती. या सगळ्यामध्ये आता या कुटुंबावरती जी काही वेळ आलेली आहे ती खरं तर टाळताही येऊ शकत नाही आणि मुळात या सगळ्याच्या नंतर त्यांच्या सासूबाई असतील, त्यांचे मिस्टर आहेत, 2 मुलं आहेत. संपूर्ण कुटुंब आता पोरकं झालेलं पाहायला मिळतंय. सरकारकडून जी काही मदत आलेली आहे, ही मदत आलीही नाहीये खरं तर अजूनपर्यंत.
जाहीर झाली आहे ती देखील खूप कमी आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार आता कुठेतरी शासनानं गांभीर्यानं करणं गरजेचं झालंय. या सगळ्याच्या नंतर या कुटुंबामधल्या 3 व्यक्ती एकसाथ गेल्या आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपण अगदी कालही पाहिलं, की या ठिकाणी एक आंदोलन झालं होतं नवले पुलावरती. भूपेंद्र मोरे यांनी ते आंदोलन केलं. ते स्वतः आंदोलनाला यायच्या आधी या 3ही व्यक्तींना त्यांचे अंत्यसंस्कार करून ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते. ते स्वतः माझ्याबरोबर आहेत. दादा, काय आता नेमक्या मागण्या तुम्ही सरकारकडे करताय? आणि विशेष म्हणजे तुम्ही या परिसरात राहायला असल्यामुळे आत्तापर्यंत इतके अपघात पाहिलेले आहेत. इतकं सगळं होऊन सरकारला जाग येत नाही. जेव्हा असं काहीतरी घडून जातं, नेते येतात, पर्यटन करायला आल्यासारखे येतात, पाहणी करून जातात, पुढे काहीच होत नाही. आता तुम्ही पाहताय की गेले 10-15 वर्षापासून हा सातत्याने नवले ब्रिज पूर्ण चर्चेत आहे. महाराष्ट्रामध्ये नंबर 3चं मानांकन मिळालेला आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नंबर 1चं मानांकन असलेलं अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ही ओळख आहे. आणि आमच्या भागाची ही घाणेरडी ओळख या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या काही नालायक प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे झालेली आहे. आम्ही वारंवार ह्या गोष्टीबाबत त्यांच्याशी विनवणी करतोय, की तो 4.4 ग्रेडियंटचा जो उतार आहे, हा राष्ट्रीय महामार्गाच्या संहितेमध्ये येत नाही आणि हा उतार कमी करण्यासाठी इतकी वर्ष लागत नाहीत. तिथे जुना कात्रजचा बोगदा आहे, जो रस्ता आता पूर्णतः ओसाड पडलेला आहे. त्या रस्त्याचा सुद्धा वापर करून आत्ता टप्प्याटप्प्याने दोन्ही बाजूने रस्त्याचं काम करणं किंवा तो संलग्न करणं, स्वामीनारायण मंदिर ते वारजे पुलापर्यंत हे करणं शक्य होतं. परंतु तेही आजतागत करता आलेलं नाही. वास्तविक तुम्हीच सर्व माध्यमांनी दाखवलं होतं, की साल 2021ला गडकरी साहेबांनी ह्या संपूर्ण गोष्टीसाठी जवळपास 157 कोटी रुपये मंजूर केले होते. आता ते पैसे नेमके कुठल्या तिजोरीत ठेवलेत हेही अजून कळत नाहीये. 100च्या आसपास जवळपास मृत्यू होत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होत नाही? हा मोठा सवाल आहे. कालच्या ह्या अपघातामध्ये अपघात झाल्यानंतर तिथं असणाऱ्या माणुसकी किती विच्छिन्न होते हे पाहायचं पूर्ण सगळं त्या डोळ्यांनी सर्व लोकांनी तिथं पाहिलंय, की स्थानिक हॉस्पिटल जे आहेत त्या हॉस्पिटलच्या ज्या ॲम्ब्युलन्स असतात, या ॲम्ब्युलन्सला तिथं त्या अपघातस्थळी पाठवण्यात आलं. सरकारी मदत कुठली मिळू नये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये जाता येऊ नये. कारण आमच्या इथं नवले हॉस्पिटल हे खूप फेमस हॉस्पिटल आहे, ज्याचं खूपच कमी दरामध्ये त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. परंतु खाजगी दवाखान्यांमध्ये हे कसे रुग्ण येतील याची तरतूद केली गेली. 30-30 हजार रुपये सरकारने या दवाखान्यांच्या बिलासाठी मंजूर केले होते. मात्र ती मदतही अजून मिळालेली नाही. मृत्यू माणसाचा किती अनमोल आहे किंवा जीवन किती मोल आहे हे न कळणे इतपत सरकार नाही. परंतु 5-5 लाख रुपये फक्त ह्या मृत्यूची किंमत किंवा त्यांच्या आयुष्याची किंमत करून राहिली. तीही मदत अजून पोहोचलेली नाही. त्या डॉक्टरांवरती गुन्हे अजूनही दाखल झालेले नाहीत, की ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. वास्तविक अशा घटना घडल्यानंतर या हॉस्पिटलला शासनाने निर्देश दिले पाहिजेत, की विना कुठल्याही पैशाची तरतूद न ठेवता यांच्यावरती तातडीने उपचार करणं फार गरजेचं आहे. त्याही बरोबर तो जांभूळवाडीचा जो बोगदा आहे, त्या पुढे आल्यानंतर एक मोठा 7-8 एकर ओपन प्लॉट तिथं आहे. तो शासकीयच आहे. त्या जागेवरती एक चेकपोस्ट तयार करून ही वाहनं तिथं जड वाहनं तिथं थांबवून त्यांचे ब्रेक्स चेक केले गेले पाहिजेत. त्या गाड्या थंड केल्या पाहिजेत आणि तिथून पुन्हा वाहतुकीला तात्पुरत्या स्वरूपाची ही मलमपट्टी करता येणं शक्य आहे. रमलर करणं, स्पीड गन लावणं, दिशादर्शक फलक लावणं, या गोष्टी तात्पुरत्या उपाययोजनांपर्यंत ठीक आहे, पण हे कायमस्वरूपी होऊ नाही शकत. हे वारंवार आम्ही सांगतोय. आता ह्या अशा घटना घडल्या, की आमदार, खासदार, मंत्री हे ऑलरेडी तिथं वाहतूक कोंडीला रोजच सामना करावा लागतोय लोकांना आणि असे लोकं आले, की पुन्हा ते हायवे थांबवले जातात, प्रोटोकॉल यांचा येतो. मग नंतर त्या याच्यामध्ये पाहणी दौरा होतो. बैठका होतात एसी ऑफिसमध्ये, चहा बिस्किटांच्या जोडल्या जातात सगळ्या गोष्टी. पण वास्तव काय ते बदलत नाही आणि पुन्हा मग 1 महिना 2 महिने गेले, की सगळं शांत होऊन जातं. नवीन कोणीतरी बळी जात नाही, तोपर्यंत पुन्हा प्रशासनाला जाग येत नाही. ह्या सगळ्या सातत्याने होत चाललेल्या गोष्टी आहेत. याच्यावरती ठोस उपाययोजना व्हावी, ही आमची भूमिका आहे आणि 22 तारखेला कैलासवासी सौ स्वाती नवलकरांचा दशक्रिया आहे. त्या दिवसापर्यंत जर ठोस कुठली उपाययोजना झाली नाही, तर त्या हायवेवरती आम्ही तिरडी आंदोलन केलं. तिथेच आम्ही दशक्रिया विधीसुद्धा करणार आहोत.
या सगळ्यानंतर खरं तर या कुटुंबाला जी काही मदत झाली आहे, ही आर्थिक मदत जाहीर झाली आहे, ती खूपच जास्त तुटपुंजी आहे. कुटुंब उभं करणं असेल किंवा आता या घराचे हप्ते आहेत, मुलांची फी आहे. म्हणजे जसं आपली चर्चाही झाली, की या सगळ्यामध्ये त्यांचा जो मुलगा आहे त्याची 12-15 लाख वर्षाची फी आहे. इतका महागडं सगळं शिक्षण असताना सरकारने जी काही मदत केली, ही खूप कमी आहे आणि तीही पोहोचलेली नाहीये. आणखी काही मदत किंवा अशा पद्धतीचं आणखी काही आव्हान? 100% आहे. ह्या संपूर्ण प्रशासनाने केलेला हा खून आहे. हा अपघात म्हणूच नका तुम्ही. कारण यांच्या नाकर्तेपणामुळे ह्या सगळ्या गोष्टी वारंवार घडतायत. एखाद दुसरी घटना घडली तर आपण समजू शकतो तो अपघात आहे म्हणून. वारंवार 100 लोकांपर्यंत जर मृत्यू तिथं येत आहेत. बरं आज आम्ही ते गावकरी म्हणून तिथं आहोत. हायवेला काही घटना घडल्या की तिथं व्यापाऱ्यांना आता सवयच झालेली आहे, की तिथं जायचं, मदतकार्य करायचं आणि लगेच हे करून टाकायचं. अशी घटना घडते आणि जिथं मदतकार्य सुरू आहे आणि आपल्या जवळचं व्यक्ती कोणीतरी किंवा आपल्या आजारी-पाजारी शेजारी राहणारी व्यक्ती कोणीतरी आहे, हे ओळखू सुद्धा येत नाही. इतक्या छिन्न-विच्छिन्न अवस्थेमध्ये असणारे ते शव आणि त्यांना आपण कुठेतरी ससूनपर्यंत पोहोचवतोय आणि नंतर जेव्हा कळतंय, की अरे आपल्या शेजारी राहणारे ह्या व्यक्ती सर्व आहेत. ह्या गोष्टी म्हणजे शाब्दिक मी जरी मांडत असलो तरी ते मानसिक कुणाला कळणार नाहीये. मेंटली खूप अवघड आहे हे सगळं समजून घेणं. त्यामुळे ह्या सगळ्या कुटुंबाची जे काही संगोपन आहे, इथून पुढे राज्य सरकारने घेतलं पाहिजे. आता त्या स्वातीताईंना एकुलती एक बहीण आहे. तिचे आई-वडीलही गेलेत, तिची बहीणही गेली. आणि तिचं लग्नही नाही अजून. कमाईचा कुठला जरिया नाही. त्या मुलीने पूर्ण आयुष्य 5 लाखामध्ये कसं पूर्ण करणार आहे? 2-2 मुलं आहेत. 12-15 लाख रुपये जवळपास एका मुलाची ए-आयला तो शिकतोय फर्स्ट इयरला आहे. अजून 3 वर्ष त्याला कंप्लीट करायची आहेत. 12-15 लाख रुपये दरवर्षाची फी आहे. ती कुठनं भरायची आहे? नवरा-बायकोने एक स्वप्न पाहिलं, आज तागायत पूर्ण आयुष्य भाड्याच्या घरात काढलं. आत्ता वर्ष 2 वर्षापूर्वी आपण ज्या घरात बसलोय तो घर विकत घेतलंय. त्याच्यावरती बँकेचे हप्ते चालू आहेत. हे लोन कुठनं फेडायचं? ह्या सगळ्या गोष्टी खूप अनुत्तरित आहे. याच्यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना करणं फार गरजेचं आहे. आणि या किमान आपण काही करू शकत नाही. किमान अशा दुःखी असणाऱ्या कुटुंबाला तरी आधार देणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या अनुषंगाने मी अजितदादांनाही सांगणार आहे, रुपालीताईंनाही मी त्या गोष्टीबाबत कल्पना दिलेली आहे. आणि नक्कीच याच्यातून काही ना काहीतरी सकारात्मक काही ना काहीतरी तोडगा या सरकारने काढावा याबाबत मी नक्कीच आग्रही शेवटपर्यंत राहणार आहे. नक्कीच आपण बघतोय या सगळ्या प्रकरणाच्या नंतर आता या नवले पुलाने आतापर्यंत जवळपास 100 कुटुंब उद्ध्वस्त केलेत असं आपण म्हणू शकतो. त्या नवले पुलावर किंवा त्याच्या अलीकडचा जो बोगदा आहे तिथून पुढचा हा संपूर्ण जो मार्ग आहे या मार्गावरती असलेला जो उतार आहे, ज्या उतारामुळे खरं तर हे सगळे अपघात होतात, त्या ठिकाणी ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे असं आपण अनेक वर्ष झालं म्हणतोय. या उपाययोजना करणं आता सरकारने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जी कुटुंब या सगळ्यामध्ये उद्ध्वस्त झाली आहेत या कुटुंबांना उभं राहण्यासाठी त्यांची व्यक्ती परत येऊ शकत नाही, मात्र त्यांना जे काही पाठबळ देणं, जी काही आर्थिक मदत करणं असेल किंवा कुणाला नोकऱ्या देणं असेल, ही जी कसली मदत सरकारला करणं शक्य आहे किंवा इतर कुणाला करणं शक्य आहे, समाजसेवी संस्था अनेक आहेत, त्या सगळ्यांनी ही सगळी मदत सुद्धा करणं आता तितकंच गरजेचं झालंय. आणि या सगळ्यानंतर तरी या रस्त्यावर या मार्गावर पुन्हा अशा पद्धतीचे अपघात घडू नयेत यासाठी उपाययोजना होणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.